नमस्कार, मी सचिन पालवे। थोड्या दिवसापूर्वी आम्ही तिघा मित्रांनी फेक फोनपे विषयी जनजागृतीचा व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल देखील झाला। व्हायरल झाल्याच्या नंतर खूप सारे दुकानदार घाबरलेले आहेत की आमच्यासोबत अशी जर फसवणूक झाली तर आम्ही कसं करायचं। आणि खूप साऱ्या दुकानदारांनी आता तर ऑनलाईन पैसे घ्यायचे फोनपेवरून देखील सोडलं आहे। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही जर असं घाबरलात तर कसं होईल। मी तुम्हाला सगळ्यांना जागृत केलं की फेक फोनपे आलंय आणि त्यापासून सावधान राहा। ज्यावेळेस आमचा व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला त्याच दिवशी तर तुम्ही जागृत झालात, त्याच दिवशी तर तुम्ही सावधान झालात, त्याच दिवशी तर तुम्हाला समजलं की फेक फोनपे आलंय। तुम्हाला अगोदर माहित होतं का फेक फोनपे आलंय? नाही। ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ बनवला तोपर्यंत अख्ख्या बऱ्यापैकी लोकांची त्या ठिकाणी फसवणूक देखील झाली। ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला त्यावेळेस आम्हाला समजलं की खूप साऱ्या दुकानदारांच्या आमच्या व्हिडिओ येण्याच्या अगोदरच फसवणुका देखील झाल्या होत्या आणि आमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या नंतर देखील फसवणुका झाल्याच ना। ती फसवणूक झाली आमचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर सोलापूरच्या पेट्रोल पंपावरती 1100 रुपयाची फेक फोनपेच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आली। ती न्यूज देखील अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाली आणि परत दुकानदार घाबरले की आता आम्ही फोनपेवरून पेमेंटच घेणार नाही। मला एक गोष्ट सांगा, जर तुम्हाला या गोष्टी समजल्या नसत्या तर तुम्ही सुद्धा फसला असतात। पण तुम्ही आता काळजी करू नका। जर तुम्हाला मी जागृत केलं आहे की फेक फोनपे आला आहे आणि फेक फोनपेच्या माध्यमातून तुमची फसवणूक होत आहे आणि जर तुम्हाला ती जागृत करण्याचं जर या ठिकाणी मी प्रयत्न केला असेल तर तुम्हाला मी हे देखील सांगू शकतो की फेक फोनपेच्या माध्यमातून तुम्ही कसं सावधान राहायला पाहिजे। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की फेक फोनपेच्या माध्यमातून तुम्ही लोकांनी कशा प्रकारे सावधान राहिलं पाहिजे। दुकानदारांनी अजिबात घाबरू नका। छोटे मोठे व्यवसाय तुमचे असतात, फोनपेवरती तुम्ही बिनधास्त पैसे घ्या। पण तुम्हाला एक गोष्ट सांगेल, मी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी नक्की फॉलो करा। त्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही नीट ऐकून घ्या आणि फोनपेला घाबरू नका, एवढीच विनंती या ठिकाणी करेल। आता तुम्हाला जर फोनपेवरती पैसे घ्यायचे असतील तर काय काय त्या ठिकाणी गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत सगळ्यात लक्षात ठेवा आणि सगळे त्या ठिकाणी हा व्हिडिओ देखील शेअर करा। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस एखादा कस्टमर तुमच्याकडे येतो त्यावेळेस तुमच्यासमोर तुमच्या दुकानामध्ये ते फोनपे ठेवलेलं असतं आणि तो स्कॅन करतो आणि स्कॅन केल्याच्या नंतर जी काही अमाऊंट झाली ती अमाऊंट टाकतो आणि तुम्हाला ते पैसे पाठवतो। पैसे पाठवल्याच्या नंतर तो तुम्हाला त्याच्या मोबाईलमध्ये देखील दाखवतो की हे बघा पैसे गेलेले आहेत। त्याच वेळेस तुम्हाला एक सावधानगिरी सांगतो, ती म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस तो व्यक्ती तुम्हाला दाखवतो पैसे गेले आहेत त्यावेळेस तुम्हाला ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल हे देखील दिसतं। पण तुम्हाला आता तेवढ्यावरतीच थांबायचं नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जे फोनपे आहे त्या फोनपेच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही पैसे आलेत की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे, हे तुम्हाला बघायचं आहे। समोरचा व्यक्ती दाखवतो की पैसे गेले आहेत पण तुमच्या फोनपेच्या हिस्ट्रीमध्ये पैसे आलेत की नाही हे देखील तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आहे। ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा। दुसरी गोष्ट म्हणजे जर तो व्यक्ती तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवत असेल, ते पैसे त्या ठिकाणी सेंड देखील झालेत आणि तुमच्या फोनपेच्या हिस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पैसे दिसत नसतील तर तुम्ही त्या व्यक्तीच्या फोनपेची हिस्ट्री बघा। फोनपेची हिस्ट्री बघितल्याच्या नंतर शेवटचे 10-12 ट्रान्झॅक्शन तरी त्याची नक्की पहा। त्या व्यक्तीचे शेवटचे 10-12 ट्रान्झॅक्शन पहा, कोणत्या कोणत्या दुकानदारांना त्यांनी ट्रान्झॅक्शन केले, किती रुपयाचे केले ते देखील ट्रान्झॅक्शन पहा। आणि ते ट्रान्झॅक्शन बघितल्याच्या नंतर जर तुम्हाला असा डाऊट आला की हे फेक फोनपे असू शकतं, आता मग फेक फोनपेला ओळखायचं कसं हे मी तुम्हाला सांगतो। आता फेक फोनपेला ओळखण्यासाठी 3 गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत। सगळ्यात पहिल्यांदा ते व्यक्तीचा त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे। मोबाईल घेतल्याच्या नंतर ते फोनपे तुम्हाला बघायचं आहे। ते फोनपेमध्ये काय बघायचं नक्की तर मी तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला साईटला स्क्रीन दिसते माझी मोबाईलची, ती स्क्रीन पाहता तुम्ही। सगळ्यात पहिल्यांदा त्या फोनपेमध्ये जे काही ऑप्शन असतात ना, स्क्रीनवरती तुम्हाला जे ऑप्शन दिसत आहेत पहा, हे जे ऑप्शन आहेत ना या सगळ्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून पाहायचं आहे। जर त्या ऑप्शनवरती क्लिक होत नसेल तर तुम्ही समजून जायचं की हे फेक फोनपे आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीचा मोबाईल घ्यायचा आहे। मोबाईल घेतल्याच्या नंतर जे काही ऑप्शन त्या ठिकाणी दिसतात त्या ऑप्शनवरती क्लिक करून पाहायचं आहे। सगळ्या ऑप्शनवरती क्लिक करून बघा, त्या ऑप्शनवरती क्लिक होतंय का पहा आणि जर क्लिक होत नसेल, मी काय सांगतोय, जर क्लिक होत नसेल तर समजून जा हे जे फोनपे आहे ते फेक फोनपे आहे। दुसरी गोष्ट फेक फोनपे ओळखायची ती म्हणजे स्कॅनरवर कसे पैसे पाठवले जातात की वरती साईडला एक स्कॅनरचा ऑप्शन येतो, त्यावरती फोनपेवरती आपण क्लिक करतो, नंतर स्कॅन करतो। ते तुम्ही स्कॅन करा, तुमचं स्कॅनर त्या फोनपेमधून स्कॅन करा। स्कॅन केल्यानंतर ₹1 अमाऊंट त्या ठिकाणी टाका आणि त्या ठिकाणी सेंड करा। सेंड करतावेळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पिन टाकायचा असतो, तो पिन तुम्हीच स्वतः टाका। तो पिन तुम्ही स्वतः टाका आणि स्वतः पहा की ते पैसे जातात की नाही। जर ते पैसे गेले
तुम्ही त्यांना पिन विचारायचं नाही समोरच्या व्यक्तीला. पिन टाका, काहीही पिन टाका 6 अंकी. तो पिन टाकल्यानंतर पैसे जर गेले तर समजून जायचं हे फेक फोनपे आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या त्या फोनपेमध्ये बँक बॅलन्स चेक करू शकता. बँक बॅलन्सवरती क्लिक होतं हे देखील लक्षात ठेवा. बँक बॅलन्सवरती क्लिक केल्यानंतर जसं तुम्ही तुमच्या बँकेचं किंवा तुम्ही फोनपेमधून बँक बॅलन्स चेक करताना त्याच पद्धतीच्या फोनपेमध्ये ते बँक बॅलन्स चेक करायचं तुम्हाला. बँक बॅलन्स चेक करता वेळी देखील तुम्हीच पिन टाकायचा आहे. कुठलाही पिन टाका 6 अंकी. तो पिन जर त्या ठिकाणी घेतला आणि जर बँक बॅलन्स जर तुम्हाला दिसलं तर तुम्ही समजून जायचं हे फेक फोनपे आहे. ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. फेक फोनपे ओळखायची एकच महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक तर तुम्ही त्या ठिकाणी स्कॅनर तुमचा जो आहे तो स्कॅन करा आणि तुम्ही तुमच्या स्वतः त्या ठिकाणी पिन टाकून त्या ठिकाणी पेमेंट करा. ते पेमेंट सक्सेस होईल. दुसरी गोष्ट बँकमध्ये जे फोनपेमध्ये जे बँक बॅलन्स आपण चेक करतो त्या ऑप्शनवरती क्लिक करून बँक बॅलन्स चेक करा. तुम्ही स्वतः पिन टाका, बँक बॅलन्स चेक करा. जर बँक बॅलन्स चेक झाला तर ओळखून जायचं ते फेक फोनपे आहे. या 2-3 गोष्टी आहेत ना, या 2-3 गोष्टीच करा. तुम्हाला घाबरायची काहीही गरज लागणार नाही. आणि सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगितली तुम्हाला, पैसे ज्यावेळेस एखादा व्यक्ती सेंड करतो त्यावेळेस तुमच्या फोनपेमध्ये हिस्ट्रीमध्ये जाऊन ते पैसे आलेत की नाही हे देखील नक्की पहा. जर पैसे आले असतील तर त्या व्यक्तीला फुकट त्रास देऊ नका, त्याला त्या ठिकाणून जाऊ द्या. त्या ठिकाणी एक महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो म्हणजे त्या आपल्या दुकानावरती खूप साऱ्या दुकानावरती मी ते एक डबडं बघत असतो है ना, ते माझ्या भाषेत डबडं, हां ते डबडं मी पाहत असतो. त्या डबड्यावरती मी ज्यावेळेस पैसे पाठवतो ना त्यावेळेस ते लगेच सांगतो फोन पे पर पैसा आ गया. इथले एवढे एवढे पैसे फोनपेवरती आले. जर शक्य झालं तर ते डबडं तुमच्या दुकानावरती नक्की लावून घ्या. थोडाफार त्या ठिकाणी खर्च होईल पण ते तुम्हाला सतर्क करेल. आणि एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस फेक फोनपेच्या माध्यमातून पेमेंट केलं जातं त्यावेळेस ते डबडं वाजत नाही. ही देखील गोष्ट क्लिअर कट सांगतो. ज्यावेळेस ओरिजिनल फोनपेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पैसे सेंड केले गेले त्यावेळेस ते डबडं वाजतं. हे देखील गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. तर एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सांगेल. फेक फोनपे आलेला आहे. जरी आलं असलं तरी ते महाराष्ट्रामध्ये आता कुणाचीही ताकद राहिली नाही ते वापरायची आणि त्या फेक फोनपेच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची फसवणूक करण्याची ताकद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणातच राहिली नाही. ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. किंवा महाराष्ट्रातल्या ज्या जनतेची फसवणूक करण्याची फेक फोनपेच्या माध्यमातून कोणीही त्या ठिकाणी प्रयत्न करू शकत नाही. कारण सगळे महाराष्ट्रातली जनता आता जागृत झाली आहे. सगळ्या जनतेला समजलं आहे की फेक फोनपे आला आहे आणि फेक फोनपेच्या माध्यमातून फसवणूक होत आहे. आणि तुम्हाला फेक फोनपेच्या माध्यमातून फसवणूक होऊ नये आणि ते फेक फोनपे कसं ओळखायचं हे देखील गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. तेवढ्याच गोष्टी करा आणि सावधान राहा, सतर्क देखील राहा. नवनवीन फ्रॉड येत असतात, त्या फ्रॉडविषयी मी संदर्भात माहिती देत असतो. आणि नवीन आणखी एक फ्रॉड आला आहे त्याविषयी देखील माहिती मी सांगणार आहे. त्यासाठी खाली जे चॅनलला सबस्क्राईब बटन दिसतंय ना, ते सबस्क्राईब बटन त्या ठिकाणी लगेच दाबून घ्या. मी जो व्हिडिओ टाकेल तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. सबस्क्राईब बटन खाली आहे ते दाबून घ्या आणि त्या ठिकाणी तुमची राय, तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.